नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की इथे ऋषीला त्या मावशींनी गोठ्यामध्ये इथे चटणी आणि भात दिलेला असतो खायला. ऋषी थकून मांदून दिवसभर काम करून कंटाळून अक्षरशः ते चटणी भात कसा बसा तो घेतो, घास खातो आणि पहिल्याच घासाला त्याचा ठसका लागतो जोरजोरात. त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि मावशी अहो पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या असं तो भरपूर असं विनवण्या करत असतो. पण हे सगळं काही त्या मावशी ऐकत नाहीत आणि तिथून त्या गेलेल्या असतात. आणि हे सगळं काही लांबून बंड्या आणि निग्गी बघतात. म्हणतात की बंड्या, अरे आपण ना प्लॅन जो काही केला आहे ना ऋषी सरांना इथून घालवायचा, तो आता सक्सेस होतो आहे बरं का. कारण की त्यांना बघ किती आपण त्रास देतोय, असलं तसलं खायला घालतोय. म्हटल्यानंतर ते उद्या सकाळी बॅग भरून मुंबईला जाणार असतो. पण हे ते ऋषीला अक्षरशः बोलताही येत नसतं आणि त्या एका घासाने तो एकदम लाल बुंद झालेला असतो. आणि त्याच ठिकाणी येते कमळी. कमळी म्हणते हे घ्या पाणी. ऋषी पटकन एक तांब्या पाणी एकदम पेतो आणि म्हणतो थँक्यू मावशी, पाणी दिल्याबद्दल. खूपच तिखट होतो हो, मला याची सवय नाही आहे ना. त्याच्याकडे बघतो तर पाहतो तर काय मावशी नसून कमळी असते. कमळी म्हणते ऋषी सर, तुमचे हे हाल मला बघवत नाही आहे तो, तुम्ही माघारी मुंबईला जा, इथे थांबू नका. तोपर्यंत ऋषी म्हणतो नाही, तुला घेऊनच मी मुंबईला जाणार, काही जरी झालं, कितीही माझे हाल झाले तरी चालतील. तो पण ऋषी म्हणतो असं सगळं करायला फक्त आणि फक्त कमळे तू मला भाग पाडला आहेस, दुसरं कोणीही नाही. कमळी म्हणते ऋषी सर अहो जरा तरी ऐका, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला सवय नाही आहे. तोपर्यंत कमळी जाते घरी. बंड्या आणि निग्गीसुद्धा निघून जातात. ऋषी तिथेच गोट्यामध्ये झोपलेला असतो. त्याला ना झोप लागलेली असते, तिला शेणामुळे वास येत असतो, मच्छर चावत असं सगळं काही होत असतं. पण तरी पण इथे ऋषी झोपलेलाच असतो. तो कसा बिसा झोपण्याचा प्रयत्न करत असतो. आणि दुसरीकडे इकडे कमळी आपली जेवणाच्या ताटावर असते. म्हणते की आई तुला माहिती आहे का अगं ऋषी सर फक्त आणि फक्त हे सगळं काही माझ्यासाठीच सण करतात. तोपर्यंत सरू म्हणते अगं हो कळतंय मला, ते पोरगं एवढं तुझ्यासाठी मुंबईवरून एवढं लांबून आलं आहे, एवढं कष्टा खातंय, दुसऱ्याच्या रानात काम करतंय आणि रातून दिवसाही ते शेणापाशी, त्या गायींपाशी, मसरांपाशी तो गोट्यात थांबतोय ते, आणि ते कुणासाठी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी, एवढं लक्षात ठेव. कमळी म्हणते अगं मी त्यांना सांगते जायला, पण साथ नाही आहेत. अगं तुला ते घेतल्याशिवाय जाणार नाहीत, एवढं लक्षात ठेव. हे सगळं काही चालू असताना इथे कमळीसुद्धा जेवणाच्या ताटावरून हात जोडते, पाया पडून निघून जाते. निघते तर इथे काय एकदम काळोखात येऊन शेतात येऊन बसलेले असते आणि चंद्राकडे बघून म्हणते की चांदण्याकडे बघून म्हणत असते की आबा मला तुम्ही न सांगता निघून गेला. आबा तुम्ही मला सांगितलंसुद्धा नाही किंवा शेवटची आपली भेटसुद्धा झाली नाही आहे, हे फार तुम्ही चुकीचं केलं आहे. तोपर्यंत कमळी म्हणते आबा मला तुमच्याशी बोलायचं होतं, खूप साऱ्या गोष्टी मला तुमच्याशी सांगायच्या होत्या. एवढ्या दिवस मी मुंबईमध्ये राहिले फक्त आणि फक्त ते म्हणजे तुमच्यासाठी, दुसरं तिसरं कोणासाठी नाही. तोपर्यंत कमळी खूप रडायला लागलेली असते. त्याच ठिकाणी बंड्या निघी येतात. म्हणतात की चल कमळे तुला एक गोष्ट मी दाखवतो, कारण की त्या ठिकाणी असं काही घडत आहे की तुला पाहून खूप आश्चर्य वाटेल. तोपर्यंत हे सगळे तिघेजणी निघून जातात आणि सरू येते. म्हणते एवढ्या रातच्याला कुठं निघाली आहेत, बरं झालं ऋषी सर गेले तर चांगलेच आहे, कारण की नयनतारा मॅडमला कळायच्या आधी ऋषी सर तिथे गेले तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर खूप वाईट गोष्ट होणार आहे, काहीच बोलूच नको. हे सगळं चालू असताना बंड्या, निग्गी, कमळी ऋषी जिथे गोठ्यामध्ये झोपलेला असतो तिथे जातात. आणि निग्गी म्हणते की बघ कमळे, ऋषी सरांना एवढा सगळा त्रास होतोय तरीही ते तिथे झोपलेत, फक्त आणि फक्त कुणासाठी, तुझ्यासाठी, बघ जराशी बघ, असं काही म्हणल्यानंतरनं कमळी म्हणते ऋषी सर खूप वाईट केलं आहे तुम्ही. आणि तिथे आजूबाजूला पाहतात तर काय बंड्या आणि निग्गी ऋषी सर तिथून गायब झालेले असतात. तिथून तिथे एक चिठ्ठी घावते त्यांना की त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की कमळी मला माफ कर, मी तुमचं गाव सोडून तुला सोडून निघून जातोय. तुला नेण्यासाठी आलो होतो मी, पण तसं काही करू शकलो नाही. पण तुझा निर्णय बदल, तू मुंबईला ये, शिक्षण घे, आबांची इच्छा पूर्ण कर. असं सगळं काही बोलल्यानंतर कमळी म्हणते बरं झालं ऋषी सर गेले, कारण की नयनतारा मॅडमला कळालं असताना खूप अवघड झालं असतं. त्यांना एवढा आपण त्रास दिला ना, त्याच्यामुळेच हे पळून गेले इथून. तो पण ऋषी सगळं एका बाजूने आडबाजूने ऐकत असतो आणि समोर येतो. म्हणतो की
तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी मी इथून जाणार नाही. मी आहे त्या अवस्थेमध्ये राहायला तयार आहे. ना मला कमळीला घेऊन मुंबईला जायचंच आहे आणि तिला तिथं शिक्षण पूर्ण करायचे, तिचं ध्येय गाठवून द्यायचं, एवढंच माझा फक्त आणि फक्त म्हणतात ना एक टार्गेट आहे. आणि कितीही तुम्ही मला त्रास द्या, कसंही ठेवा, कुठेही ठेवा, मी राहायला खायला तयार आहे. कमळी म्हणते की ऋषी सर हे फार चुकीचं आहे बरं का. ऋषी म्हणतो काही चुकीचं नाही आहे, ही ते माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं, तिचं नाव कमळी आहे. म्हणते की कुठलीही गोष्ट आपण हारायची नाही, ती आपण जिंकून दाखवायची. कमळी जाणार तोपर्यंत तिचा पाय घसरून पडते ती. ऋषी तिला वाचवतो आणि त्याच ठिकाणी ऋषी तिला वाचवायला जातो. तर ऋषी कमळी खाली पडते, कमळीच्या अंगावरती ऋषी पडतो आणि ते दोघंजणी एकमेकांकडे पाहतच राहतात. एकमेकांची नजर अजिबात कसलीही हटलेली नसते आणि ते दुसरीकडे पाहतो तर काय, ही कामिनी घरातून खूप दिवसापासून लांब असते. अखेरकार ती आलेली असते, पोलीस घेऊन आलेले असतात. तिची अवस्था पाहून ते रागिनी म्हणते की आई अगं कुठं होती, की किती काळजी लागून राहिली होती. आणि का म्हणते ग्रॅनेटजी कुठं होतीस, कुठं तू, किती घाण तुझ्या अंगाचा वास येतोय, तो जा आधी शॉवर घेऊन ये चाल. तो पोलीस म्हणतात की आत्ता सध्या आपण ह्यांना काही विचारू शकत नाही, त्या मानसिक स्थितीमध्ये नाही आहेत त्या. तोपर्यंत रागिनी ते घेऊन जाणार, तोपर्यंत ते अन्नपूर्णा म्हणते कामिनी थांब, एवढे दिवस कुठं होते तू आणि तुझ्याबरोबर कसं घडलं, कुणी केलं सांगशील का नाही. कामिनीच्या एका शब्दामुळे अन्नपूर्णा आजीला डाऊट येतो आणि तो कोणता शब्द असतो. म्हणते की अगं माझ्या दादाला त्या माणसाने त्रास दिला, एवढी अवस्था त्याची बेकार झाली. तोपर्यंत अन्नपूर्णा आजी म्हणते अगं एवढी बेकार झाली म्हणजे तुला म्हणायचं आहे काय, तू बघितलंसुद्धा नाही आहे तुझ्या दादाची अवस्था काय झाली आणि तुला कसं माहीत झालं. कामिनी थोडीशी चचपडते आणि शांत बसते. रागिनी म्हणते आई आत्ता जाऊ द्याल ना, आईला खूप त्रास होतोय ना, तिला आत्ता सध्या शॉवर घ्यायची, आराम करायची खूप गरज आहे. अन्नपूर्णा आजी म्हणते की हो ठीक आहे जा घेऊन, पण तिला नक्कीच डाऊट आलेला असतो कामिनीवरती आणि ते कामिनीवरती जाते, चेंज करते, शॉवर घेते, सगळं काही फ्रेश होऊन बाहेर येते. रागिनी अनिका म्हणतात नक्की हे घडलं तरी कसं, तुला नक्की कुणी किडनॅप केलं होतं. कामिनी म्हणते की मला अजून किडनॅप करणारा ते अजून पैदा व्हायचा आहे. माझं मी सगळं काही केलं आहे आणि त्या म्हाताऱ्याला जोपर्यंत मी मारत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता भेटत नाही. अखेरकार रागिनी अनिकाने कामिनीचं हे रूप अखेरकार आज पाहिलेलं असतं. येणाऱ्या भागामध्ये आपण पाहूयात की कमळीच्या मनामध्ये काय असणार आहे ऋषीबद्दल आणि ही अनिका, ही कामिनी, तिचं सत्य अन्नपूर्णाच्या समोर येईल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.